राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा। महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता यासाठी तब्बल 14,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे अतिशय कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना एकदम स्पष्टपणे सांगितलं, आजपासून पुढचे 3 दिवस या मदतीचे पैसे टप्प्याटप्प्याने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। आज पहिला टप्पा, उद्या दुसरा आणि परवा तिसरा टप्पा, अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे सरकणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की एवढे दिवस पैसे का आले नाहीत, त्याचं कारण सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। गेल्या 20 दिवसांपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। त्या काळात कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे थेट जमा करता येत नव्हते। त्यामुळे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि अतिवृष्टीची मदत काही काळ थांबावी लागली। आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सरकारने लगेच जोरदार हालचाली सुरू केल्या। फडणवीस यांनी बँक अधिकाऱ्यांना थेट कडक भाषेत स्पष्ट सांगितलंय, 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पोहोचलेच पाहिजे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कधीही तुमच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टीचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो। तुम्ही मोबाईल चेक करत राहा, कधीही तुम्हाला डबल मेसेज येऊ शकतो की पैसे जमा झाले आहेत। सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्या नुकसान भरपाईची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला। आता अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टरी 21,000 आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता अशी एकूण 23,000 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांना पैसे जमा होतील। उद्या 11 जिल्ह्यांना आणि परवा उरलेल्या 10 जिल्ह्यांना, म्हणजे पुढील 3 दिवसात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना ही मदत डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता नेमकं कोणाला पैसे मिळणार असा प्रश्न पडला असेल तर आजच्या पहिल्या टप्प्यात ज्या 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमधील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आज 21,000 रुपये अतिवृष्टीचे आणि नमोचे 2,000 रुपये जमा करण्याचे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अफवा पसरल्या होत्या। सगळेजण म्हणत होते आज पैसे येणार, काही म्हणत होते उद्या पैसे जमा होणार, अशा वेगवेगळ्या अफवा फिरत होत्या। त्यामुळे सगळे शेतकरी गोंधळात पडले होते। खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हती। आता याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने थेट सांगितलं की अशा खोट्या संदेशांवर अजिबात विश्वास ठेवू नका। सरकार जेव्हा अधिकृत निर्णय घेऊन GR काढतं तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। त्यामुळे फक्त सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सरकारने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे 21,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असा 23,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे ज्यांना आज पैसे येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी आपला जिल्हा या 15 जिल्ह्यांमध्ये येतो का हे एकदा तपासून घ्यायला हवं। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यायला हवा। राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांची माहिती तपासल्यानंतर सरकारला असे 10 जिल्हे सापडले ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना यावेळेस 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो की अतिवृष्टीची मदत काहीही दिलं जाणार नाही। सप्टेंबरमध्ये नुकसान झालं असलं तरी सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आणि थेट सांगून दिलंय। हे 10 जिल्हे अपात्र का ठरवण्यात आले याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या 2 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। एक यादी या 10 जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांची आहे आणि दुसरी यादी उरलेल्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची। याच यादीनुसार पुढची प्रक्रिया केली जात आहे। म्हणून आता शेतकरी बांधवांच्या मनात एक प्रश्न तयार होतो की नेमके ते कोणते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही मदत येणार नाही। सरकारने त्यांना अपात्र का ठरवलं आहे आणि त्यांना पैसे का दिले जाणार नाही। तसंच ज्यांना आज अतिवृष्टीची 21,000 रुपयांची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता म्हणजे अशी एकूण 23,000 रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यांनी सरकारने ठरवलेल्या पात्रतेच्या अटी नीट समजून घेणं अत्यंत इम्पॉर्टंट गरजेचं आहे। कारण या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, आजच्याच दिवशी ज्या 15 जिल्ह्यांपासून पैशांचा पहिला टप्पा सुरू होईल त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत। ही कोणतीही अफवा नाही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे। मागच्या साधारण 20 दिवसांपासून सरकारने अतिवृष्टीचे 21,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता। पण तेवढ्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली। आचारसंहिता असताना कोणत्याही योजनेचे पैसे थेट खात्यात टाकता येत नाहीत। आता हे तुम्हाला तर माहीतच असेल।
म्हणून त्या काळात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. आता मतदान पूर्ण झालेलं आहे आणि सरकारने लगेचच पैशांचं वितरण सुरू केलं आहे. पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पैसे कोणत्या नियमानुसार दिले जाणार आहेत. यावेळी सरकारने खूपच कडक भूमिका घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं, सरकारने ठरवलेल्या 4 महत्त्वाच्या अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यांनाच पहिल्या टप्प्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळतील आणि जे 10 जिल्हे अपात्र ठरले आहेत त्यांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. त्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठी फुली मारण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सरकारने ठरवलेल्या अटींमध्ये बसणारे शेतकरीच आज जाहीर झालेल्या 15 जिल्ह्यांच्या यादीतून एकूण 23,000 रुपयांचा लाभ घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. आतापर्यंत पीएम किसान, नमो शेतकरी या योजनांचा लाभ काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतल्याचं चौकशीमध्ये समोर आलं. त्यामुळे यापुढे पैसा नीट, पारदर्शक आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार फक्त काही शेतकऱ्यांनाच निधी देणार आहे. त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा सुरू झाला आहे त्या जिल्ह्यांमधील शेतकरी जर सरकारच्या नियमांमध्ये बसत असतील तरच त्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे 21,000 रुपये, नमोचे 2,000 रुपये असे एकूण 23,000 रुपये जमा होतील. उगाच सगळ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. आता पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम काय आहे नीट समजून घ्या. सरकारने स्पष्ट सांगितलं, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 22 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा झाला तर त्यांचीच नावे अतिवृष्टीची मदत आणि नमो योजनेसाठी बँकांकडे सरकारकडून पाठवण्यात आली. यामागचं कारण सुद्धा अगदी सोपं आहे. पीएम किसानचा हप्ता देताना सरकारने प्रत्येक अर्जाची एकदम डिटेलमध्ये तपासणी केली. त्यावेळी जे शेतकरी खरंच गरीब आणि गरजू आहेत त्यांनाच 2,000 रुपये मिळाले. त्यामुळे आता अतिवृष्टीची मदत आणि नमो योजनेचा हप्ता देताना सुद्धा तेच शेतकरी पहिल्यांदा पात्र धरले गेले आहेत. म्हणजेच जर 22 नोव्हेंबरला तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये आले असतील तरच आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मिळणारे एकूण 21,000 अतिवृष्टी आणि 2,000 नमोचा हप्ता तुमच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाईल. आणि ज्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता आला नाही त्यांना आजच्या दिवशी पैसे भेटणारच नाहीत. हे सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितलंय. आता नेमके ते कोणते 15 जिल्हे आहेत ज्यांची नावे बँकेकडे पाठवण्यात आली हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण त्याआधी दुसरा नियम समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण या एका नियमामुळे तब्बल 18 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. नेमकं असं काय झालं हे जाणून घेणं तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम थेट केवायसी सोबत संबंधित आहे. अनेकांना वाटतं आपली केवायसी झाली आहे, पण ती कशा पद्धतीने झाली आहे हे इथे फार महत्त्वाचं आहे. सरकारच्या तपासणीत असं लक्षात आलं, अनेक शेतकऱ्यांची केवायसी चुकीच्या पद्धतीने पूर्ण झालेली आहे आणि याच कारणांमुळे आता त्यांचे दोन्ही हप्ते थांबणार आहेत. मागच्या वेळी पीएम किसान योजनेत केवायसीची तपासणी इतकी काटेकोर झालेली नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला, पण बँक रेकॉर्डमध्ये केवायसी चूक असेल तर यावेळी तुमचे पैसे थेट पेंडिंगमध्ये अडकू शकतात. म्हणजे सरकारकडून निधी सुटलेला असला तरी तुमचं खातं क्रेडिट होईलच याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणती केवायसी योग्य मानले जाईल आणि कोणती चुकीची. योग्य आणि अपडेट केवायसी असेल तरच तुमच्या खात्यात पैसे सहज जमा होतील, नाहीतर निधी सोडला गेला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आता इथेच गोष्ट थांबत नाही. सरकारने आणखी एक तिसरा महत्त्वाचा नियम लागू केला. या नियमामुळे तब्बल 48 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसात मतदानामुळे आचारसंहिता लागू होती म्हणून पैशांचं वितरण थांबवण्यात आलं होतं. पण आता मतदान पूर्ण झालं, आचारसंहिता उठली आणि लगेच पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. सरकारने तब्बल 14,000 कोटी रुपयांचा निधी थेट बँकांकडे पाठवला. पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश केला आणि या 15 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 23,000 रुपयांची रक्कम जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली. आता या 15 जिल्ह्यांमध्ये एकंदरीत 27 लाख शेतकरी बांधव राहतात. त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी अजून एक मोठा नियम आहे जो दुर्लक्ष करून चालणार नाही. या नियमामुळे जवळपास 8 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तुमचं नाव या अपात्र यादीत आहे का नाही हे तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. पण शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये नेमक्या कोणाकोणाच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याची अधिकृत माहिती कृषी विभागाने दिली. आजकाल सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा इतका मारा चालू आहे की शेतकऱ्यांना कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे कळेनासं झालं. म्हणूनच कोणाला पैसे मिळणार, कोणाला मिळणार नाहीत आणि पैसे अडले असतील तर त्यामागचं नेमकं कारण काय हे समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. सर्वात आधी आपण त्या 10 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत जिथे आज पहिल्या टप्प्यात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाही.
या जिल्ह्यांमध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी आहेत. कागदपत्रांची तपासणीचे काही प्रश्न तयार झालेले आहेत. त्यामुळे पहिलं वितरण थांबवण्यात आलं आहे. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, बिलकुल घाबरायचं नाही, कारण मी तुम्हाला पुढे 2 अशा सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही लगेच केल्या तर या 10 जिल्ह्यांमध्ये असताना सुद्धा तुमचे पैसे थेट पुढच्या टप्प्यात तुमच्या खात्यात 100% जमा होतील. तर आता पाहूया कोणते ते 10 जिल्हे जिथे आज पहिल्या टप्प्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता हे जिल्हे आहेत जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि वाशिम. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचे प्रश्न तयार झाले. त्यामुळे पहिलं वितरण थोडंसं लांबणीवर पडलेलं आहे. पण काळजी करू नका, यावर एक उपाय आहे, मी तो पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण पाहूया आज पहिल्या टप्प्यात कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सुरू झालं आहे. या 15 जिल्ह्यांमधील साधारणपणे 135 तालुके पहिल्या टप्प्यासाठी निवडण्यात आले. जर तुमचा तालुका या यादीत असेल तर आजच किंवा पुढील काही तासात तुमच्या खात्यात पैसे 100% जमा होतील. म्हणून तुम्ही मोबाईलवर नीट लक्ष ठेवा, केव्हाही तुम्हाला पैसे जमा झाल्याचा डबल मेसेज येऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आता पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा. आता लक्षात ठेवा, अकोला जिल्ह्यातील सगळ्यांनाच पैसे मिळणार नाही. काही ठराविक तालुके पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ते तालुके म्हणजे अकोट, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर आणि तेल्हारा. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांची नावं बँकांना पाठवण्यात आली आणि त्यांची डीबीटी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. म्हणजे या भागात शेतकऱ्यांच्या खात्यात आजच किंवा थोड्याच वेळात पैसे जमा होऊ शकतात. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, नेमकी कोणती केवायसी केली असेल तर पैसे खात्यात जमा होतील आणि जर चुकीची केवायसी केली असेल तर नेमकं काय होणार, याची सगळ्यात महत्त्वाची आणि अंतिम माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या. तर शेतकरी बांधवांनो, आज सगळ्यात जास्त गर्दी कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? तर थेट बँकांमध्ये. कारण केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेक जण घाईघाईत किंवा चुकीच्या पद्धतीने केवायसी करत आहेत आणि याच एका चुकीमुळे त्यांचा लाभ थेट अडकतो आहे. पण लक्षात घ्या, योग्य केवायसी कोणती, सरकारने कोणती केवायसी अधिकृतपणे मान्य केली आणि कोणत्या केवायसीवर फुली मारली, हे मी पुढे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. आता पुढे पाहूया दुसरा महत्त्वाचा जिल्हा आणि तो आहे विदर्भातला अमरावती जिल्हा. आज पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लाभ भेटणार नाही, तर काही निवडक तालुक्यांचीच निवड सरकारने केली. आता या तालुक्यांमध्ये सगळ्यात पहिला तालुका आहे अचलपूर, त्याच्यानंतर आहे चांदूर रेल्वे, धामणगाव, मोर्शी आणि वरुड. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 21,000 अतिवृष्टीचे आणि 2,000 नमो शेतकरीचे असे एकूण 23,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या तालुक्यांना लाभ भेटणार नाही, फक्त निवडक तालुक्यांनाच लाभ मिळेल. आता यामध्ये येतात खामगाव, शेगाव, चिखली, देऊळगाव राजा आणि मेहकर. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अतिवृष्टी आणि नमोचा हप्ता जमा होणार आहे. आता अनेक शेतकरी विचारतायत, माझा जिल्हा कधी येणार? तर तुम्ही थोडा संयम ठेवा, तुमचा तालुका पुढच्या यादीत असण्याची पूर्ण शक्यता आहे. चला तर मग आता पुढे पाहूया तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का नाही. आता सुरुवात करू आपण वर्धा जिल्ह्यापासून. आता वर्ध्यामधील अकोली, पानेरा, वाशी, वरसाहा, तिरोदा, आगर आणि पिंपरी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आज थेट 23,000 रुपयांचा लाभ भेटणार आहे. यानंतर आहे नागपूर जिल्हा. नागपूरमधील कल्याणपूर, खापरखेडा, भंडारा रोड, सोंगटी या तालुक्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होऊ लागतील. आता पाहूया भंडारा जिल्हा. आता भंडारामधील तिकोरा, लोणपत, खेडगाव, पथरपूर आणि शहापूर या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, त्यांच्या खात्यात 23,000 रुपये सरकायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा. आता गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा, आमगाव, अर्जुनी, मोरगाव, सडक अर्जुनी आणि सालेक्सा या तालुक्यांमधील शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत. त्यानंतर पुढे आहे चंद्रपूर जिल्हा. आता चंद्रपूर जिल्ह्यामधील घनपूर, भंडरगाव, सिल्लोड, तिवरा आणि माजलगाव या तालुक्यांमध्ये आज पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आपला आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोलीमधील गोंदाम, वणी, धानोरी, द्रुपाट आणि औरंगाबाद या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आजच पैसे जमा होतील. त्यानंतर आहे आपल्या द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा. नाशिकमधील शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर निफाड, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड, इगतपुरी आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये कुठेही राहत असाल, शेती करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 23,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आज सरकणार आहेत. त्यानंतर नंबर लागतो आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर, नालासोपारा, राहुरी, शिराळा, करमाळे आणि जामखेड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे जमा होतील.
त्याच्यानंतर आहे आपला खानदेशातला धुळे जिल्हा. धुळ्यामधील साक्री, शेगाव, बुऱ्हाणपूर आणि इस्लामपूर या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आजच पैसे तुम्हाला भेटणार आहेत. आता अनेकांना प्रश्न पडतो, हेच जिल्हे पहिल्या टप्प्यात का निवडण्यात आले? यावर सरकारने अगदी स्पष्ट भूमिका घेतली. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं. नुकसान झालेलं क्षेत्रफळ, नुकसानाची तीव्रता, आलेले अर्ज आणि पात्रतेची तपासणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आज पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, योग्य केवायसी कोणती? तर शेतकरी बांधवांनो, सध्या मोबाईलवर केवायसी करताना अडचणी येत आहेत. कधी OTP येत नाही, कधी ॲप चालत नाही, तर कधी सिस्टीम डाऊन असते. यामुळे अनेकांची केवायसी अर्धवट राहते आणि त्यानंतर पैसे थेट पेंडिंगमध्ये जाऊन अडकतात. म्हणून एक महत्त्वाचा सल्ला, मोबाईलवर सतत प्रयत्न करत बसू नका. स्वतः केवायसी करायच्या भानगडीत पडूच नका. CSC केंद्रावर जा किंवा कॅफेत जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केवायसी पूर्ण करून घ्या. आता नेट कॅफेमध्ये जी केवायसी केली जाते तीच योग्य केवायसी आहे. आता या योग्य केवायसी मध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची गरज पडेल. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, केवायसी. त्यानंतर आहे बँक खातं केवायसी पूर्ण असणं. बँक खात्यातील नाव आधार सोबत जुळते का याची सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात येते. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक आहे का हे नेट कॅफे मधला व्यक्ती तुम्हाला चेक करून सांगू शकतो. त्याच्यानंतर आहे NPCI मॅपिंग योग्य झालेलं आहे का हे सुद्धा तुम्हाला माहीत होते. ही सगळी प्रक्रिया नीट पूर्ण झाली असेल तरच नमो शेतकरी योजनेचे 2,000, अतिवृष्टीचे 21,000 असे एकूण 23,000 तुमच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा होतील. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, योग्य केवायसी असेल तरच पैसा खात्यावर येईल, नाहीतर पेमेंट पेंडिंग पडेल. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात असेल आणि केवायसी योग्य पद्धतीने केलेली असेल तर तुमच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. तुम्हाला अतिवृष्टीचा आणि नमोचा असा डबल मेसेज येऊ शकतो. 23,000 रुपये तुमच्या खात्यात सरकू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अतिवृष्टीची आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.